फक्त संरक्षण करायचं एरोड्रामचं. अच्छा. आम्ही बाकी कुठे झाले एरोड्रामचा आणि जो इलाका दिलाय तेवढ्याच जागेचं आमचं संरक्षण. अच्छा. एरोड्रामला काही धोका होऊन द्यायचा नाही. हेच आमचं त्यावेळेचं संरक्षण होतं मुख्य म्हणजे. त्याच्यानंतर मग लढाई थांबल्यानंतर मग काही नाही. मग एकाहत्तरच्या लढाईत मात्र असं झालं, एकाहत्तरच्या लढाईच्या वेळेला माझं लग्न झालेलं होतं. मी फॅमिली पण ठेवलेली होती. अहमदनगरला माझी बदली झाली ती. तिथं फॅमिली मी घेऊन गेलो. तिथून फॅमिली घेऊन मी पटियाला मध्ये गेलो. आम्हाला पटियाला नंतर अहमदनगरहून पटियाला बदली झाली. तिथं फॅमिली क्वार्टरमध्ये फॅमिली ठेवली होती. आणि त्यावेळेला काय माहिती नव्हतं एवढं लढाई चालू होईल असं. आणि मला त्या काळात मुलगा झाला तिथं म्हणजे पटियालामध्येच झाला बरं का. आनंद झाला. मी 2 महिन्याची सुट्टी काढली तिथंच फॅमिलीचं बाळंतपण वगैरे, कारण मिलिटरी सोय चांगली असते इकडं. त्या काळात खेडेगाव असलं सगळं. कोल्हापूरला आणा न्या आणि त्या बसेसचे पण काही सोय नसायची. त्याच्यापेक्षा मिलिटरीत सगळ्या सोयी चांगल्या असतात. आणि काही फॅमिली मराठी पण होती. ते म्हणजे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, काही काळजी करू नका. मी 2 महिन्याची सुट्टी तिथंच घेतली काढली, इकडं आलोच नाही. आणि मुलगा झाला वगैरे वगैरे सगळं झालं. आणि असे 7-8 महिने झाल्यानंतर माझा परत दुसऱ्या वर्षाचा सुट्टीचा टर्न आला. मुलगा झाल्यानंतर ऑक्टोबरला मुलगा झाला. जानेवारी नंतर वर्षात 70ला मुलगा झाला. 71च्या लढाईच्या वेळा अगोदर 71चा मला सुट्टीचा जो टर्न आला तर मी सुट्टीला इकडे आलो. तर फॅमिली क्वार्टर्स काय मी तिथं खाली केलं नव्हतं. तसंच ठेवून माझ्या नावावरती कुलूप लावून मी आलो होतो. इकडं आल्यानंतर मुलगा बघितला, घरातल्या लोकांनी आनंद झाला सगळ्यांनी वगैरे वगैरे. 2 महिने सुट्टी संपल्यानंतर परत घेऊन गेलो तिथं. तर त्या काळात अगोदर माहिती नव्हतं ना लढाईचं. तर मला तिथनं लेटर आलं की तुम्ही ताबडतोब निघून या, एवढंच. म्हटलं काहीतरी असणार भानगड. पण तोपर्यंत युनिट मध्ये गेलो तरी काय एवढं माहिती नाही, फक्त तुम्ही लवकर निघून या एवढंच मला लेटर आलं ते. मग मी लेटर आले म्हटल्यानंतर मी फॅमिलीला परत घेऊन गेलो तिथे आमच्या क्वार्टरमध्ये. म्हणजे सुट्टी संपून आलो होतो मी. पण त्यांनी मला पत्र दिलं होतं तुम्ही लवकर या असं. घेऊन गेलो त्या क्वार्टरमध्ये आम्ही राहिलो. आणि त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर सांगितलं की सगळे क्वार्टर्स म्हणजे खाली करायचे आणि दुसरे क्वार्टर्स म्हणजे ज्यांना फॅमिली सोडायची असेल त्यांनी फॅमिली सोडा आणि ज्यांना सुट्टी पाहिजे असेल सुट्टी देतो. माझी तर सुट्टी संपलेलीच होती. मी काय सुट्टीवर जाऊ शकत नाही. आणि इतक्या वेळा लांब ना पटियाला ते परत कोल्हापूर यायचं म्हटल्यानंतर आणि ज्यांना ठेवायचे असेल त्यांनी ठेवू शकता म्हणजे. असे एक 25-30 लोक निघाले आम्ही ठेवणार फॅमिली म्हणून. लढायचं एवढं काय कल्पना लवकर दिली नाही. फक्त त्यांनी सुरुवात केली अशी फॅमिली सोडायची त्यांना सोडू शकता, बाकी ठेवायचे त्यांना ठेवू शकता. आम्ही ठेवली फॅमिली 15-20 जण लोक होते आमचे. मग आम्हाला काय केलं की सगळे जे विखुरलेले क्वार्टर्स जे होते ते एका क्वार्टरमध्ये घेतले सगळे. 20 लाईनची अशी होती क्वार्टर्स. त्या 20 मध्ये सगळ्यांना सामील केलं आणि प्रत्येकाला सांगितलं की आपलं तुम्ही कोण जवळचं कोण लांबचं तुमचं एका भाषेचे कोण आहे, कोण मराठी आहेत, कोण मद्रासी आहे, कोण आणि पंजाबी आहेत, कोण सगळे असे सगळ्या प्रकारची लोक होती. त्याला 1-2 लोक आम्ही मराठी होतो. एक ड्रायव्हर होता तो कुठला बरं अमरावती साईडचा होता इंगळे म्हणून. आणि मी एक. मग आमच्या भाषेचा जरा प्रॉब्लेम व्हायचा नाही त्यांचा. म्हणजे त्यांची भाषा ट्यून वेगळी अमरावतीची, कोल्हापूरची वेगळी. पण त्या दोघींनी समजून घेतलं सगळं आणि आम्ही एकत्र आम्हाला एक भाषा एकत्र ठेवलं दोघांना एका जवळ क्वार्टर्स दिलं त्यांनी तसं. आणि आम्ही राहिलो तिथं. आणि मग सांगितलं की आता लढाईची पहिली पार्टी जायची आहे त्याच्यात तर तुमची नाव माझं नाव पहिलंच आलं त्याच्यात लढाईला जाण्यासाठी. माझ्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्या
इंग्लिशचं पण आलं तो मराठी. म्हणजे आम्ही दोघं जण जाणार, दोघांच्या फॅमिली जवळजवळ होत्या. असे 20 लोकांपैकी जवळजवळ 17-18 लोकांची नावं लिस्टमध्ये आले. यांनी जायचं आहे. शक्करगड सेक्टर, म्हणजे पाकिस्तानचा भाग आहे तो शक्करगड सेक्टर म्हणून. आणि सांबा सेक्टर पासून पुढे शक्करगड सेक्टर. सांबा त्यावेळेला रेल्वे लाईन चालू झाली होती, जम्मू पठाणकोट ते जम्मू असे रेल्वेचे रूळही बसवत होते. असं अजून जम्मूचं स्टेशन झालं नव्हतं. ती रेल्वे लाईन टाकायचं काम पण गव्हर्नमेंटचं चालू होतं. आणि त्या काळात आम्हाला त्या सांबाला जायचं होतं. मग सांगितलं की सगळे तयार व्हा, रायफल वगैरे सगळ्या घ्यायला लावल्या आणि जाऊ. म्हणजे गाडी आली आणि आपल्या फॅमिलीचं राशन पाणी सगळं आम्ही घेऊन ठेवलं होतं सगळं. आणि म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आठवड्याला त्यांना भाजीपाला काय असेल ते सगळं देतो. हा सर, नमस्कार. मग रायफली वगैरे घेतल्या, राऊंड्स घेतले. आमचे टूलबॉक्स होतं रिपेअर, म्हणजे त्याच्यात गाड्या रिपेअर करायसाठी टूल्स असतात ना, ते टूल्स घेतले. स्पेअर पार्ट घेतले काय लागले तर रस्त्यात, म्हणजे स्पार्किंग प्लग, डिस्ट्रीब्युटर किंवा आणखीन पॉइंट असतात, वायर असते, या सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्या ड्रॉ करून. कारण रस्त्यात लागलं तर आम्हाला जे रिपेअर करायला पाहिजेच ना, हे सगळं घेतलं सामान मी. आणि बंदूक घेऊन आम्ही गेलो. तर बाहेर वरांड्यात आमचा मुलगा त्यावेळेला 8 महिन्याचा काहीतरी होता. तो असा रांगत आल्यानंतर बायकोला पण, त्या इंग्लिशच्या बायकोला पण जरा वाईट वाटलं, आमच्या बायकोला पण जरा वाईट वाटलं. तो म्हटलं आता याचा काही इलाज सोडून जायचे नाही, फॅमिलीला सोडून जायचं ते मनात आलं की तसं. पण मला एक माहिती होतं की मला मरण यायचं तिथे येणार आहे, हे का असं थांबणार नाही. म्हणजे कुटुंब झालं तर मराय, पण इथे ह्या मरणाला काय तोड नाहीये. माझ्या मनात एक होतं, देशाची मी सेवा करतो. मी काय कोणाच्या घराचे म्हणजे वाण्याची नोकरी करत नाही, मी देशाची नोकरी करतो, हे माझ्या मनात चांगलं होतं. काका असं कधी झालंय का, नाही का, गोळीबार चालू आहे आणि तुम्ही एखादी दुरुस्त करता? सांगतो. त्याच्यानंतर आम्ही सांबाला गेलो. तिथून सांबाला गेलो. सांबाला रेल्वे स्टेशन एक होणार होतं त्या काळात. आणि त्याच्या साईडला आम्हाला एक तंबू आम्ही लावला. आमच्याकडे तंबू वगैरे सगळं आमचा एक इंचार्ज आणि आम्ही 4घांची पार्टी होती. तंबू वगैरे सगळं घेऊन आम्ही सगळं केलं. तर आणखीन एकाहत्तरच्या लढाईचं. आणि तिथे आम्ही बॅटरी चार्जिंग पण आम्ही एक निर्माण केलं होतं, ज्या लाईट वरती की बॅटऱ्या ज्या खराब होतात त्या बॅटऱ्या रिपेअर करायच्या आणि त्या चार्ज करून पण द्यायच्या. आणि त्यासाठी आमचा एक इंचार्ज होता इलेक्ट्रिशियन, मी मोटर मेकॅनिक, 2 मोटर मेकॅनिक, 1 इलेक्ट्रिशियन असा आमचा क्रू होता. त्या बॅटरी चार्जिंग द्यायची आणि त्यांनी बॅटरी चार्जिंग करायची, मी गाड्या काय असतील रिपेअरच्या त्या मी बघायच्या. एक दिवस काय झालं की त्या ठिकाणी आम्हाला जेवण पोचवायला गाडी वेगळी असायची. आणि जेवण पोचवायला गाडी वेगळी असायची. आणि लढाई चालू होती रोज. म्हणजे आमचा ऍडव्हान्स व्हायचं सैन्य. ते ऍडव्हान्स झाले की आम्ही त्याच्या मागून ऍडव्हान्स, त्यांच्या मागे आम्ही जायचं. ते पुढे गेलं, जेवढं पुढे जाईल त्याच्या आमचं जास्तीत जास्त 2-3 किलोमीटरचं असं अंतर असायचं. ते पुढे गेले की त्याच्या मागे आम्ही आहे. त्यांनी जी जागा सोडलेली असती त्या जागेत आम्ही कव्हर करायचं. असं करत जवळजवळ 40 किलोमीटर आम्ही आत गेलो पाकिस्तानच्या हद्दीत. आणि आमचे ब्रिगेडियर होते जनरल वैद्य, त्यावेळेला ब्रिगेड कमांडर होते आणि भयंकर धाडसी मनुष्य. त्यावेळेला ते फायरिंग झालं. पंतप्रधान कोण होते? इंदिरा गांधी. आणि 65च्या वेळेला लालबहादूर शास्त्री, त्यावेळेला लालबहादूर शास्त्री आणि ह्या वेळेला इंदिरा गांधी. आणि ते पुढं सरकत जायचं
आणखीन आम्हाला तिथे जेवायला जो जेवण घेऊन यायचा मनुष्य डब्यातनं 4 लोकांचा आमचा क्रू होता तो. आणि आम्हाला तो जेवण रोज मिळायचं बरं काय, असं काय नाही, जेवणाची गाडी यायची. आणि जेवण त्याने एक दिवस आणून दिलं. आणि तिथं त्या काळ थंडीच असायचं ना, मग थंडीत तर ते प्लेट वगैरे साफ व्हायच्या नाहीत, मग गरम पाणी करा. त्यावेळेला आम्ही स्टोव वगैरे जवळ ठेवलाच आहे, डिझेलवरती चालतोय तो, असं ठेवला तर त्या गरम पाणी करायचं आणि ते प्लेट धुवायचे. आंघोळीला आमच्याकडे ट्रेलर होता, आंघोळी वगैरे सगळं पाणी पिणे मिळत होतं. आणि तो एक दिवस ड्रायव्हर जेवण घेऊन आल्याला आमचं चौघांचं, की जेवण त्यानं दिलं आणि परत ते डबे त्याला रिकामी करून आम्ही द्यायचे लगेच त्याच वेळेला, कारण दुसरी ट्रिप मारायला नको म्हणून. आणि ते डबे वगैरे सगळे दिले, त्याच्या डबे दिले जेवणाचे, आम्ही जेवण केलं आणि तो निघाला आणि त्याच्या पुढे 2-4 एक आमची मिलिटरीची कानवाई असते, 40-50 गाड्यांची अशी कानवाई पण पुढे निघाली होती. आणि त्या कानवाईच्या बरोबर हा मागच्या बाजूने निघाला. एवढ्यात त्या गाडीत मी पण होतो त्या गाडीत, कारण मला दुसरीकडनं स्पेअर पार्ट घेऊन यायचे होते दुसऱ्या मोठ्या वर्कशॉप मधून. आणखी त्या गाडीत मी पण होतो. आम्ही निघालो, वरनं शेलिंग आलं, म्हणजे आवाज आल्यानंतर त्या पुढच्या गाड्या थांबल्या. आणि ह्याचं वरचं विमानाचं जे स्पीड असते ना, ते एकदा इथं चालू केलं की थाट करत पुढे जातं. आणि त्या सगळ्या गाड्याला त्याचा म्हणजे मारा बसला. जर त्या ठिकाणी वळण असेल तर त्या गाड्या राहतात, म्हणजे ते एकाच दिशेने जातं विमान. आणि गाड्यानं जर वळण असलं तर त्या रेषेमध्ये जे येतील त्याला तो मार बसणार. असं करत कळाल्यानंतर ह्यानं गाडी थांबवली. आम्हाला सांगितलं तुम्ही पटापटा उतरा म्हणून. आणि एवढ्यात काय झालं, आम्ही उतरल्यानंतर आम्ही 4 जण होतो. त्यापैकी तो गाडीचा ड्रायव्हर तो राहिलाच. आम्ही बाजूला उतरलो, सगळं गाडीचं सामान तसं ठेवलं, बंद किचन उडी मारली आणि 15-20 पावलं असं मी रस्त्याच्या बाजूला झालो आणि लाईन पोझिशन घेतली. आणि जरासं जास्ती अंतर असेल 15-20 पावलापेक्षा, तेवढ्यात तो उतरणार तो त्याचा काहीतरी शर्टाचा भाग असा त्या हँडलच्या ह्या हुकमध्ये, दुसऱ्या दरवाजेचं हुक असं ना, त्याच्यात अडकला. त्याच्यात अडकल्यानंतर तो सोडवत असताना एवढ्यात ते आलं फायरिंगचं ट्रेन. आणि सुरुवात त्याच्यापासूनच झाली. आणि पुढच्या गाड्या थांबल्या लगेच. आणि सुरुवात झाल्यानंतर पुढच्या गाड्या थांबवतोपर्यंत ते सिलिंग जे उडत गेलं की, म्हणजे सिलिंग तळे झाली. तो असा स्टेरिंगला धरूनच बसलेला आहे. आणि त्याच्या मागून त्याच्या जवळजवळ त्याच्या शरीरात फिलिंग हे गेलेलं आहे. हे सगळं म्हणजे हृदयात सगळं रक्तप्रवाह झालेलं आहे. हे आम्ही बघितलं. आम्हाला लगेच ते आमचे त्या कानवाईमध्ये एक ऑफिसर असतो, त्याच्यात वायरलेस असतो, सगळं वायरलेस त्यांना लगेच कळवलं. आणि नेमकं काय झालं की त्याची गाडी त्या रेंजमध्ये आली आणि बाकीच्या गाड्या वळण होऊन पुढे गेल्या. त्या गाड्या वाचल्या आणि 4-5 गाड्या होत्या. त्या 4-5 गाड्यावरच्या सिलिंग मध्ये लागल्यानंतर बाकीचे ड्रायव्हर सगळे उतरून गेलेले होते. हा एक बिचारा ह्याचं मरण आलेलं होतं, हा सापडला तिथे. आमच्या म्हणजे त्या काळातली ही आमच्या समोरची घटना. आणि फार आम्ही तर घाबरूनच गेलो. आमच्या शब्द पण फुटेना, आता काय बोलायचं आणि काय. लगेच आमचे ते ऑफिसर आले, दुसरी एक ॲम्ब्युलन्स आणली, त्याच्यात घातली, त्याला घेऊन गेले आणि बाकीची आपल्या युनिटमध्ये गेली. आणि फार वाईट वाटते ती परिस्थिती त्याची बघून. आणि आम्ही वाचलो आणि तो एकटाच गेला. आणि तो आम्हाला जेवण देणारा मनुष्य रोज यायचा, गप्पा मारून राहण्याचा असं. खरंच का तुमच्यासारख्या वीरांमुळेच आता आम्ही अभिमानाने स्वाभिमानाने जगत आहे का? खरंच नाही, ठीक आहे. पण मरणाला माणसानं भिवू नये. मी आता सुद्धा मी हेच म्हणतोय, मरण येणार कुठे हे कोणालाही सांगता येत नाही, कसं येणार हे पण सांगता येत नाही. मरणाला भ्यायचं नाही, पण आपलं कर्तव्य आपण करत राहायचं. प्रामाणिकपणा, आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहायचंय.
जग आपल्याला काय म्हणाल ते म्हणू दे, पण स्वतः बरोबर आपल्या बरोबर आपण प्रामाणिक राहायचं की मी कोणाचं वाईट करणार नाही, कोणाचं वाईट चिंतणार नाही. झालं तर चांगलंच करायचं, वाईट करायचं नाही. नाही झालं तर नाही झालं, एवढंच. खरंच काका, तुमच्या ह्या देश सेवेला आणि तुमच्या त्या त्यागाला माझा मनापासून सलाम. आणि तुम्हाला मगाची गोष्ट सांगितली की आम्हाला 65च्या लढाईत आम्हाला जिंकून आल्यानंतर दिल्लीच्या स्टेशनवरती आम्हाला हार तुडे घेऊन बाईक लेडीज स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती येऊन ओवाळायच्या, आम्हाला अष्टगंध वगैरे वगैरे लावायच्या, आणखीन हार घालायचे, मिठाईचे बॉक्स वगैरे द्यायचे. पण आमच्या इकडच्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याची काही जळ नव्हती. लढाई झाली एवढंच माहिती आहे, पण इथल्या लोकांना लढाईच्या बाबतीत काही माहिती नाही आहे की काय तिथल्या लोकांचे हाल होतात, तिथल्या बॉर्डरच्या लोकांचे काय हाल होतात. बॉर्डरच्या लोकांचा सुद्धा खूप हाल असतात बरं काय. तिथले खेडेगाव सगळं आपलं सामान सगळं सोडून 20-25 किलोमीटर आत यावं लागतंय बॉर्डरवरून. त्यांचे रोजी रोटी घर तशी चाळी झालेली असतात लढाईच्या वेळेला, खूप नुकसान झालेलं असते. हे नुकसान आमच्या महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्र धरून खालच्या लोकांना, मद्रासला, कर्नाटकला, केरळ या लोकांना काही झालं नसते. लढाई म्हणून जी आहे ना त्याबद्दल इथल्या लोकांना काही कल्पना नाही. ते फक्त पेपर मधून वाचून एवढं काय कळेल ना, हा हो एवढंच. जे फौजमध्ये आहे त्यांना माहिती असते, पण सिव्हिलला एवढी जाणीव नाही. आता म्हणजे बऱ्याच सुधारणा झाली, लक्षात लगेच सगळं दिसते म्हणून ठीक आहे, पण तिथं आम्हाला पत्रच अगोदर मला 3-3, 4-4 दिवसांना मिळायची त्या काळात. आता लगेच मला आजचं उद्याला लगेच कळते. हा फरक झाला. आणि एखाद्याच्या लढाईत नवीन इक्विपमेंट आम्हाला मिळाली, चांगली गाड्या पण चांगल्या मिळाल्या, हँडल मारायचे बंद झालं वगैरे वगैरे, बऱ्याच सुधारणा झाल्या. आणि त्या लढाईत आम्ही खूप चांगलं काम केलं. शंकरगड आमचे तर ब्रिगेड कमांडर जनरल वैद्य, नंतर तो जनरल झाले, नंतर त्यांना त्या सुवर्ण मंदिरामध्ये पाठवलं होतं. त्याच्यातून आल्यानंतर त्यांचा खून झाला इथे पुण्यामध्ये येऊन. नंतर म्हणजे रिटायरमेंट नंतर ते जनरल झाल्यावर इथं पुण्यातच खून झाला. मग तुम्हाला पेपरमध्ये वगैरे तुम्हाला वाचला असेल नसेल काय माहिती, पण आम्हाला अभिमान आहे की त्या माणसाच्या अंडर आम्ही नोकरी केली आणि आमची लढाई जिंकली. आणि तो लढाईत फिरायचा मात्र तो पण म्हणणार पाकिस्तानच्या फॅक्टरीमध्ये जर गोळी माझ्यासाठी पडलेली असेल तर ती माझ्याकडे तुझ्याकडे येणार नाही असं म्हणणार. त्याला आम्ही म्हणायचं की साहेब तुम्ही फायर चालू झालेला आहे, असं फिरू नका, ह्या रणगाड्यावर त्या रणगाड्यावरती फिरायची. पण ते म्हणणार मी बचाव करतोय, पण जरी माझ्यासाठी जर गोळी बनलेली असेल तर ती तुमच्याकडे येणार नाही, माझ्याकडेच येणार आहे. पण आपण माघार घ्यायची नाही, पुढे जायचं. आणि एक दिवस सांगितलं की जे पाणी चिटलं पाहिजे नाही. पाकिस्तानचं आम्ही सगळं उद्ध्वस्तच करत गेलो. घरं बिरं फक्त शाळा आणि मशिदी एवढ्या आम्ही ठेवल्या, तिथल्या शाळा असतील, मशिदी असतील, त्याला आम्ही पाडलं नाही. बाकी घरं बिरं सगळं उद्ध्वस्त करत गेलो होतं. आणि एक दिवस सांगितलं की आम्हाला शिश फायर झालं, म्हणजे लढाई बंद करायचं झालं ना. दुसऱ्या दिवशी आम्हाला पाण्याची पिण्याची टंचाई झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथं अजिबात कुठल्याही विहिरीला पाणी बिणी पाहिजे नाही, त्याचा उपयोग करायचा नाही. जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत 1 दिवसपर्यंत आमचं पाणी नाही आलं, वेळ झाला तर आंघोळी बिंगोळी करायच्या नाहीत, काही नाही. आंघोळी करतच नव्हतं आम्ही, काहीच नाही, प्यायचं पण पाणी नाही. मग तिथलं आम्ही ऊसाचं पीक होतं तिथं, ऊसाचं पीक मोडलं, ऊस खाल्लं दिवस काढला. त्यात ऊसात काय तो मिसळू शकत नाही. पाण्यात म्हणजे काहीतरी विष गोळ्या बिळ्या टाकलेल्या असतात, तिथलं अन्न खायचं नाही. हे आम्हाला सांगितलं की त्या असं कशाला हात लावायचा नाही, जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत. मग एक दिवस आम्हाला जरा टंचाई झाली, पाणी मिळालं नाही, काय नाही. मग त्या लागली तिथलं ऊसच, त्यांनी ऊस पीक केलेलं असते ना, विहिरी असायची. आणि मग आम्ही ऊस मोडून ऊस खायला चालू केलं तिथं. खरंच काका तुमचं काम कौतुकच म्हणजे.
अशा कठीण परिस्थितीत दिवस काढणं सोपं नाही काका. हा? अशा कठीण परिस्थितीत दिवस काढणं